जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे। कालपर्यंत आपला 7व्या दशकातील 9वा समास संपला। आज आता आपण 10वा समास देहांत निरूपण सुरू करूया। परमार्थाचं नेमकं साधन कोणतं? कोणत्या मार्गाने मी परमार्थ साधनेला सुरुवात करू असा प्रश्न जेव्हा श्रोत्यानं विचारला तेव्हा समर्थांनी श्रवण हे त्याचं उत्तर दिलं। या उत्तराचा विस्तार 2 समासामध्ये त्यांनी केला। जसं आपण पाहिलंय पूर्वी की नवजात अर्भकाला समजा जंगलात एकांतामध्ये माणसांपासून दूर नेऊन ठेवलं तर त्याला माणसांचे संस्कार, संस्कृती, व्यवहार, भाषा याचं काहीही ज्ञान होणार नाही। जन्म झाल्यानंतर आवाजाच्या दिशेनं ते डोळ्यांनी पाहतं, आपल्या आईकडे, आपल्या वडिलांकडे। 9 महिने गर्भात असल्यामुळं आईचा स्पर्श ते जाणून असतं। असंच श्रवणाच्या माध्यमानं सुरुवातीला साधकाचा परमार्थ मार्गात प्रवेश होतो। आपण नेमके कोण आहोत, आपलं स्वरूप काय याबद्दल साधकाला अज्ञान असतं। याबद्दल आपल्याला अज्ञान आहे ही जाणीवही अज्ञानामुळे असत नाही। जेव्हा श्रवण सुरू होतं तेव्हा मात्र साधकाला गोष्टी उलगडायला लागतात। आपल्या इच्छा, वासना यांच्या आहारी जाऊन सुखदुःखांमध्ये आपण अडकलेले आहोत। अखंड सुखरूप असूनही सुखदुःख, मान अपमान असे हेलकावे आपल्याला मिळत आहेत। हे श्रवण केल्यानंतर कळू लागतं। आपल्या आधी कोणकोणते संत होऊन गेले, त्या संतांनी काय काय उपदेश केला हे सद्गुरूंच्याकडून समजलं की मग लक्षात येऊ लागतं की आपण हा मार्ग धरला पाहिजे। जर भगवंत आपल्या जवळच आहे, किंबहुना आपल्या आतच आहे, नव्हे सद्गुरू म्हणतात तू स्वतःच तो आहेस, तर मग त्याचा शोध आपण घेतला पाहिजे अशी प्रबळ इच्छा खरं म्हणजे श्रवणामुळेच उत्पन्न होते। श्रवण नसेल तर यातील काहीही शक्य नाही। काही जीवांच्या बाबतीत आध्यात्मिक प्रगती ताबडतोब झालेली दिसते, पण पूर्वी आपण विषय पाहिलाय। अध्यात्माचा प्रांत असा आहे की जन्म झाल्यानंतर तो तुटत नाही। या जन्मात केलेली साधना पुढच्या जन्मी आपल्याबरोबर येते। नरदेह पडल्यानंतर समजा दुसरा जन्म प्राप्त झाला तर पुन्हा बालवाडीत जावं लागतं। 1ली, 2री करत 10वी पास व्हावं लागतं। जरी मागच्या जन्मी इंजिनियर असला तरी या जन्मी पुन्हा शाळेतच जावं लागतं। तसं परमार्थ साधनेच्या बाबतीत नाही। सद्गुरुपदिष्ट मार्गानं हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का। सद्गुरूंकडून अनुग्रह घेऊन सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरुपदिष्ट मार्गानं जर साधना झाली असेल तर जिथपर्यंत साधना झाली आहे तिथून पुढची साधना पुढच्या जन्मात घडू लागते। त्याचा परिणाम असा होतो की काही जन्मांची जर साधना झाली असेल तर एखाद्या जन्मात ताबडतोब परमार्थात प्रगती दिसून येते। अशी उदाहरणे समोर आली की आपल्या मनात भ्रम निर्माण होतो। अहो, मी गेली 30 वर्षे साधना करतोय तरी मला अजून काही प्रचिती येत नाही। अहंकार गेला आहे, मन शांत झालं आहे असं वाटत नाही। आणि हा तरुण दिसतो तरी याला एवढी प्रचिती, हे कसं काय बुवा? कारण त्यानं अनेक जन्मांमध्ये साधन केलेलं असतं म्हणून। मुळात आपण दुसऱ्याची साधना, दुसऱ्याचं वर्तन, दुसऱ्याची मते इकडे लक्ष देणं ही बहिर्मुखता दर्शवतं। सद्गुरू जर पहिली कोणती गोष्ट शिकवत असतील तर ती म्हणजे अंतर्मुखता। ते सगळ्यात आधी काय सांगत असतील तर शांत बसायला सांगतात। शांत बस, येणारे जाणारे श्वास पहा। हे जे श्वास सुरू आहेत
हे तुझ्या सत्तेनं सुरू नाही आहेत. तुझ्या आत कुणीतरी आहे जो श्वास घेत आहे, म्हणून तू जिवंत आहेस. त्या आतल्या तुला ओळखायला शिक. डोळे मिटून जरा बघ की मनामध्ये काय सुरू आहे. हे मन कोणत्या सत्तेनं सुरू आहे. या मनातील विचार नाहीत असा एक क्षण येऊन गेलेला आहे. मग विचार का उठत आहेत? हे विचार आपल्याला नको आहेत. या विचारांकडं आता तू साक्षी भावानं पहा. अशा पद्धतीचे अनेक अभ्यास सद्गुरू शिकवतात. भगवंताच्या नामाची कास आपल्या हातात देतात. त्याचा परिणाम असा होतो की साधक स्वतःच्याच आतमध्ये शांत आणि निवांत व्हायला लागतो. मन शांत होत आहे, भगवंताच्या नामामध्ये एकतानता येत आहे, असा अनुभव त्याला हळूहळू यायला लागतो. बरेच जण असतात ज्यांना पुष्कळ वर्षे साधना करूनही काहीही प्रचिती येत नाही. सुखदुःखांनी अस्वस्थ होणं तसंच असतं. मनामध्ये अस्वस्थता, काळजी, चिंता तशीच असते, पण भगवंताचं नामही सुरू असतं. त्यावेळी निश्चित ओळखावं की आपलं कुठेतरी चुकत आहे. सद्गुरूंना अपेक्षित आहे तसं आपण नाम घेत आहोत का? आपलं श्रवण कमी पडत नाही आहे ना? आपल्या आचरणात कुठे त्रुटी राहत नाही आहे ना? श्री महाराजांनी आचरणाबद्दल जो उपदेश केलेला आहे तो मी बिंबवून घेतला आहे का? कुणाच्याबद्दल मी विचार करतो? माझ्या चित्तामध्ये कशाचं चिंतन सुरू आहे? नामस्मरण ध्यान करायचं म्हणून मी करत आहे का? दिवसभरातील एखादं कर्तव्य म्हणून ते होतंय का? सकाळी उठल्यानंतर आपण दात घासत नाही का? प्रातर्विधी करत नाही का? आंघोळ करत नाही का? त्याच पद्धतीनं आपण ध्यान किंवा नामस्मरण करतोय का? हे साधकानं पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक भगवंताच्या नामाबरोबर ते भगवत स्वरूप मीच आहे आणि मीच तो भगवंत आहे हा भाव रुजवणं गरजेचं आहे. भगवंताचं नाम बाह्यदृष्टीनं काहीही दिसो, ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्रीराम जय जय राम किंवा काहीही, पण मूलतः त्याचा अर्थ हाच आहे की ते भगवत स्वरूपच तू आहेस. शिवम भूत्वा शिवम यजेत हा परमार्थाचा नियमच आहे. रामाचं नाम घेता घेता राम होऊन जाणं हेच परमार्थ साधनेचं फलित आहे. राम होऊन जाण्याची क्षमता प्रत्येक जीवामध्ये आहे, कारण प्रत्येक जीवच मुळात राम स्वरूप आहे. तो अज्ञानानं स्वतःला जीव समजला आहे, याचा बोध सद्गुरूंकडे गेल्यानंतर होतो. सद्गुरू सांगतात की अरे तूच भगवत स्वरूप आहेस, तूच स्वतः राम आहेस. तर आता जो राम तू आहेस त्याचंच राम हे नाव तू घे. त्या पद्धतीनं, त्या भावानं, त्या उत्कटतेनं, त्या तळमळीनं आपण नाम घेतोय का हे पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण एका बाजूला नाम सुरू ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला आपलं मन अनंत गोष्टींमध्ये अडकलेलं असतं. समोर टीव्ही सुरू आहे किंवा काहीतरी गप्पा गोष्टी सुरू आहेत आणि हातात माळ फिरत आहे. अशा पद्धतीचं नाम जर असेल तर अनेक वर्षे साधना करूनही पदरात काहीही पडणार नाही. अंतरामध्ये शांत व्हावं, डोळे मिटून आपल्या आतील भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करावा. तो प्रयत्न करताना नामाची दोर हातात धरावी, सद्गुरू भक्तीची दोर हातात धरावी. सद्गुरूंबद्दलचा भाव अति उत्कट असावा आणि तो भाव धरून आपण साधनेतून आपल्याच अंतरात खोल खोल उतरत जावं. आणि हे रोज करावं. आज केलं म्हणजे उद्या नाही असा प्रकार इथे नाही. श्रवणाच्या बाबतीत समर्थ म्हणाले नाहीत का, सेविलेची सेवावे, अन्न घेतलेची घ्यावे, जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे. हे साधनेलाच समर्थ सांगत आहेत. जसं रोजच्या रोज श्रवण पाहिजे तशी साधनाही रोजच्या रोज पाहिजे. दर क्षणी आपण मनानं चित्तवृत्तीनं बहिर्मुख होत आहोत, तर दर क्षणी
साधनेनं अंतर्मुख होणंही गरजेचं आहे. आता आपल्याला आपला आपला प्रपंच आहे, संसार आहे, त्यातील कर्तव्य आहेत. तर दर क्षणी असा अभ्यास एकदम जमेलच असं नाही. म्हणून दिवसातील एक वेळ असावी ज्या वेळेत 1.5 तास 2 तास केवळ आणि केवळ शांत बसून नामाचा आणि ध्यानाचा अभ्यास व्हावा. हे घडणं हे श्रवण भक्तीचं फलित आहे आणि श्रवण त्या भक्तीतही सुरू ठेवणं हे सद्गुरुपदिष्ट साधनेत आवश्यक आहे. म्हणून 2 समाज समर्थांनी श्रवणावरती सांगितले. तू शाळेत जा असं कुणीतरी सांगावं लागतं, मग मनुष्य शाळेत जातो. शाळेत जाऊनही त्याला श्रवण करावं लागतं. घरी येऊन अभ्यास केला तरी पुन्हा श्रवणाला जावं लागतं आणि पुन्हा अभ्यास करत राहिला तरी पुन्हा पुन्हा श्रवण करावंच लागतं. असं श्रवण आणि अभ्यास या एकमेकांच्या हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्या साधकानं कराव्यात आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हावं ही समर्थांची कळकळ आहे. 2 समासांमध्ये श्रवणाचं विस्तृत निरूपण केल्यानंतर समर्थ जणू शांत बसले आणि पुन्हा उपदेश करू लागले की आपण कोण आहोत आणि आपली कशी अवस्था झालेली आहे. श्रवण काय आहे हे सांगितल्यानंतर कशाचं श्रवण करायचं हेही समर्थांनी सांगितलं की तू अद्वैत ग्रंथांचं श्रवण कर. आणि ते सांगून झाल्यानंतर आता पुढच्या समासामध्ये एक प्रकारे ते अद्वैत निरूपणच करतात, पण समासाचं नाव आहे देहांत निरूपण. अद्वैताची अवस्था देहभावाच्या पलीकडे आहे आणि आपण देहाला सत्यत्व देऊन बसलो आहोत. ही आपली घोडचूक आहे, पण ही घोडचूक इतक्या प्रेमळपणे आपण आपल्या जवळ बाळगून आहोत की ती चूक आहे या भावामध्येच मुळी आपण नाही. अहो हा मीच आहे ना, म्हणून आपण अभिमानानं छातीवरती हात घेतो. समर्थ आपले डोळे वारंवार उघडतायत की हा देह म्हणजे तू नाहीस. त्या देहाच्या आत जे मन बुद्धी इत्यादी आहे ते म्हणजेही तू नाहीस. मन बुद्धी अगोचर असलेलं जे स्वरूप आहे ते तुझं खरं रूप आहे. आता हे जाणून जर घेतलं नाहीस तर या देहामध्ये येऊन हा जन्म मात्र वाया जाईल. समासाचं नाव देहांत निरूपण आहे. या देहाचा अंत होणं गरजेचं आहे आणि तोही हा देह असताना. याचाच अर्थ आपल्याला जिवंतपणी मरण आलं पाहिजे. याचाच अर्थ याची देही याची डोळा जागृतावस्थेमध्येच आपला देहभाव गेला पाहिजे. याचाच अर्थ जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या या अवस्था पार करून याच नरजन्मामध्ये उन्मनीपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. किमान तुर्येपर्यंत तरी जाता आलं पाहिजे की मी ब्रह्म आहे हे कळेल. आणि मग मी ब्रह्म आहे यातील मीही नंतर गुरुकृपेने निघून जाईल आणि साधक उन्मनीमध्ये प्रवेश करेल. एवढं घडलं तर नरजन्माचं सार्थक आहे. समर्थ समासाची सुरुवात काय करतायत पहा. मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. आपली कशी अवस्था होऊन बसली आहे याचं वर्णन समर्थ करतायत. जे मिथ्या आहे ते आपल्या दृष्टीनं सत्य होऊन बसलेलं आहे आणि ते सत्य झाल्यामुळं खरं सत्य जे आहे ते आपल्या दृष्टीनं असत्य झालेलं आहे. मगाशी आपण पाहिलं नाही का, समासाचं नावच देहांत निरूपण अशासाठी आहे कारण देहाचा अंत झाल्याशिवाय मुळात आपल्याला अद्वैतामध्ये शिरताच येणार नाही. सूत्र आपण समजून घेऊया. समर्थांनी श्रवण निरूपण केलं, श्रवणाची गरज, श्रवणाचं महत्त्व सांगितलं आणि शेवटी काय श्रवण करायचं हेही सांगितलं. अद्वैत ग्रंथ. आता अद्वैत ग्रंथ का श्रवण करायचे? ज्ञानेश्वरी, भागवत किंवा दासबोध? तर अर्थातच अद्वैत स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ही अद्वैत स्थिती देहांताशिवाय येत नाही
म्हणून आता ते देहांत निरूपण करत आहेत. मग देहांत निरूपण करायच्या सुरुवातीलाच ते देह आहे म्हणजे नेमकं काय हे सांगतायत. आपण जो आपल्यापाशी भ्रम बाळगलेला आहे हेच आपल्यापाशी देह असल्याचं लक्षण आहे. हीच आपली देहबुद्धी आहे की आपण असत्याला सत्य मानलेलं आहे आणि मग त्यामुळं सत्य गोष्ट आपल्यासाठी असत्य होऊन बसलेली आहे. जसं भातुकली खेळत असताना भातुकली सत्य वाटते. आता ज्या लेकराला भातुकली सत्य वाटते त्या लेकरासाठी सत्य असलेली भांडी खोटीच आहेत. बापाला कळतं की आपलं पोर भातुकली खेळतंय, पण बाप खरा प्रपंच जाणून असतो. पोराला त्याची जाणीव नाही, कारण पोरगं खोट्यामध्ये गुंतलेलं आहे. आपली अगदी अशीच अवस्था झालेली आहे. बाप सद्गुरू आहेत, भगवंत आहे. बाप मायेला ओळखून आहे आणि आपण मात्र मायेला सत्य मानून बसलेलो आहे. म्हणून देहांत निरूपण सांगतानाच सुरुवातीला आपल्या या देहबुद्धीबद्दलची वस्तुस्थिती समर्थ सांगतायत. मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य. पुढे ते म्हणतात, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. हा मायेचा प्रभाव आहे, ज्यामुळं आपल्याला सत्य आहे ते असत्य वाटतं आणि असत्य आहे ते सत्य वाटू लागतं. असं पहा, आपण रेल्वेनं प्रवास करत असताना खिडकीतून बाहेर पाहिलं की जवळ असलेली झाडं मागे पळतायत असं वाटतं, अगदी जोरात. थोडी लांब नजर टाकली की झाडं पळत असतात, पण उलट्या दिशेनं पळतायत असं वाटतं. त्याहीपेक्षा लांब नजर टाकली की वस्तू स्थिर आहे असं दिसून येतं. आपणच पुढे चाललोय आणि ते विश्व स्थिर आहे. चुकून आपल्या शेजारी आणखी एक रेल्वेगाडी आली आणि तिचा आणि आपला वेग समान असेल तर पलीकडचा प्रवासी आपल्याला स्थिर दिसतो, कारण दोन्हीही जाणाऱ्या वस्तूंचा वेग समान आहे. आपण स्टेशनवरती उतरतो. आता स्टेशन कोणतंही असलं तरी ते आहे पृथ्वीवरती, पण पृथ्वी कुठे स्थिर आहे? पृथ्वी अखंड फिरत आहे स्वतःभोवती आणि तशीच ती पुढेही जात आहे सूर्याभोवती फिरायला. म्हणजे तिथेही स्थिरता नाही, पण आपल्याला स्टेशनवर उतरल्यानंतर सगळं स्थिर दिसतं. कारण जो पृथ्वीचा वेग आहे तोच तिथल्या स्टेशनचा वेग आहे आणि तोच आपलाही वेग आहे, म्हणून आपल्याला स्थिरतेचा भास होतो. हे जसं शास्त्रीयदृष्ट्या आहे तसंच परमार्थशास्त्रदृष्ट्या सर्व अनुभव भ्रमरूप आहे. कारण अनुभव येतो आणि जातो. अनुभवाच्या ठिकाणी स्थिरता नाही, शाश्वतता नाही. शाश्वत केवळ एक ब्रह्म आहे, आपला आत्मा आहे, आपलं स्वरूप आहे. गुलाबजाम आपल्याला गोड लागतो, कुत्र्यालाही गोड लागेल, कदाचित मधमाशीलाही गोड लागेल, पण मधमाशीचा, कुत्र्याचा आणि आपला गुलाबजामचा अनुभव वेगवेगळा आहे. पोटाला तडस लागली असेल, दुखत असेल तर तोच गुलाबजाम कडू लागतो. अंगात ताप असेल तर चव कळत नाही. मग चव खरी, पदार्थाचा अनुभव खरा की अंगातील ताप खरा? काहीही खरं नाही, हेच खरं आहे. कारण ताप आलेला आहे तो निघून जातो. पदार्थाची चव आज अशी वाटते, उद्या तशी, आणि पदार्थही निघून जातो, कारण तोही नाशिवंत आहे. इतकंच काय, काळ काळ म्हणून जे आपण म्हणतो त्या काळाच्या बाबतीतही नाशिवंततेचा गुण लागू पडतो. तोही स्थिर नाही, तोही शाश्वत नाही. भगवंत काळाच्याही पलीकडे आहे. पूर्वी निरूपणात आपण पाहिले, आपली मनस्थिती अस्वस्थ असेल तर 5 मिनिटंसुद्धा 5 तासांसारखी वाटतात, आणि आपण जर प्रसन्न असू तर 5 ताससुद्धा काही सेकंदांसारखे वाटू शकतात. आपण गाढ झोपेतून उठल्यानंतर आपल्याला असं वाटतं, आत्ताच तर झोपलो होतो. पाहतो तर 8-10 तास झालेले असतात. मग आता 8-10 तास म्हणजे हा गेलेला काळ खरा की आपण झोपलेले खरे? आपण झोपलो होतो हा अनुभव खरा की आत्ता आपण जागे आहोत हा अनुभव खरा? यातील काहीही खरं नाही, हेच खरं आहे.
आपण जागे आहोत हाही आपला भ्रम आहे, आपली निद्रा हाही आपला भ्रम आहे, आणि काळ हाही आपला भ्रम आहे. हे सर्व भ्रम आपल्या पदरात केवळ आपल्या साक्षीत्वामुळं पडतात. आपण तिथे प्रत्येक अवस्थेचे साक्षी आहोत म्हणून भ्रम पदरात पडलेला आहे, आणि हा साक्षी माया स्वरूप आहे. आपण पाहिलं की गाढ झोपलेलो असू तर आपल्याला किती तास गेले कळतही नाही. पण गंमत अशी की आपल्यात कुणीतरी आहे जो या निद्रेचाही साक्षी आहे. तो हे जाणून असतो की आपण झोपलेलो होतो. आपल्याला झोपेतून उठल्यावर विचारलं की काय करत होतास, तर उत्तर कुठून येतं की मी झोपलो होतो. त्या साक्षीतूनच येतं. तो साक्षी स्वतःला मी समजतो, हा मायेचा भ्रम आहे. पदार्थाची चव असेल, दिसणारी झाडे असतील किंवा ऐकू येणारे आवाज असतील, कोणत्याही अनुभवाच्या ठिकाणी तो अनुभव घेणारा एक साक्षी आहे, आणि हा साक्षी माया स्वरूप आहे. माया स्वरूप आहे म्हणजे माझ्यापासून वेगळा काढून एखादा पदार्थ ठेवावा असा हा साक्षी ठेवता येत नाही. या साक्षीला मीपणाचा, देहपणाचा भ्रम झालेला आहे म्हणून तो माया स्वरूप आहे. त्यामुळं त्याच्या दृष्टीला, त्याच्या अनुभवाला जे जे येतं ते तो सत्य मानतो. झालेला स्पर्श, असलेली आठवण, येणारी चव, हे सगळं काही तो सत्य मानतो, कारण देहालाही सत्यत्व दिलेलं आहे म्हणून. कुणी प्रवास केला, कुणी चव पाहिली, कोण झोपलं होतं, तर साक्षी म्हणतो मी. हा मी म्हणजे कोण याचं ज्ञान साक्षीला नाही म्हणून तो मायेमध्ये आहे. सद्गुरुपदिष्ट साधनेनं मायेचा पडदा गळून पडतो. याचाच अर्थ जो साक्षी आहे त्याला आपणच ब्रह्म आहे हे कळून येतं. समर्थ म्हणतायत, माया भ्रमामुळं काय झालेलं आहे, जे सत्य आहे ते असत्य मानलं गेलेलं आहे, आणि असत्य असलेल्याला सत्यत्व दिलं गेलेलं आहे. सत्यतेचे झाले असत्य म्हणजे काय? सत्य आत्मा असून तो आत्मा साक्षी म्हणून आपण मानतो आहे, हेच त्याचं असत्यत्व आहे. आपण म्हणून तिथे मीपणा आहे, हेच असत्य आहे. मीपणा तिथे मुळात नाहीच आहे. असेल तर ते आत्मस्वरूप आहे. हा मीच मुळात खोटा आहे. मी गेला की सगळं काही निघून जातं. म्हणून हा साक्षी माया स्वरूप आहे. या साक्षीचा मी माया स्वरूप आहे. तो गळणं म्हणजे मायेचा भ्रम निघून जाणं. आहे वस्तू एकच, पण ती एकच असलेली वस्तू केवळ आणि केवळ मायेच्या भ्रमामुळे नाहीशी होते, आणि मग असत्य असलेल्याला सत्य मानलं जातं. समर्थ म्हणतायत, हे सर्व कळण्यासाठी निरूपणांची योजना आहे, सद्गुरूंच्या उपदेशाची योजना आहे. सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. हे निरूपणांचे, उपदेशांचे उपाय असूनही मायेचा पडदा इतक्या सहजासहजी पडत नाही. मायेचं धरणं इतक्या सहजासहजी उठत नाही. असत्याचं असत्यत्व इतक्या सहजासहजी जात नाही. ते का जात नाही आणि या उपायांचा नेमका काय उपयोग आहे ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.